नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। आपला मारुती मंडळ चौकात दारू पिऊन थांबत जाऊ नका असे सांगितल्याने टोळक्याने तरुणाला फायटरने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जबर जखमी केले। या तरुणावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत। याबाबत शुभम पाणकर यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून पोलिसांनी अविराज परदेशी, अभिजित परदेशी, समर्थ पांचाल, सुजल मोरे, लंकेश, ईश्वर शामल, ओंकार कलाल, साहिल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। हा प्रकार गुरुवार पेठेतील आपला मारुती मंडळ चौकात मंगळवारी रात्री 9:30 वाजता घडला। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुजल गोरे, अभिजित परदेशी व त्यांचे साथीदार हे 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी दारू पिऊन चौकात थांबले होते। तेव्हा फिर्यादी यांनी त्यांना दारू पिऊन थांबत जाऊ नका असे सांगितले होते। त्यावरून त्यांच्यात भांडणे झाली होती, ती त्यांनी सामंजस्याने मिटवली। त्यानंतर 9 सप्टेंबर रोजी रात्री 9:30 वाजता आपला मारुती मंडळ चौकात शुभम पाणकर, त्यांचे मित्र गीतेश तुपे, आकाश राऊत, गणेश कदम हे गप्पा मारत थांबले होते। त्यावेळी तेथे अचानकपणे अविराज परदेशी, अभिजित परदेशी, समर्थ पांचाल, सुजल मोरे व त्यांचे साथीदार आले। त्यांनी 6 सप्टेंबरला झालेल्या भांडणाचा राग मनात धरून शुभम पाणकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यांनी डोक्यावर, हाताला, तोंडाला, पाठीवर, छातीवर मारहाण केली। अभिजित परदेशी याने त्याच्याकडील फायटरने शुभम याच्या नाकावर मारहाण करून जखमी केले। त्यांच्या मित्रांनी त्याची सुटका केली। पोलीस त्यांना मीठगंज पोलीस चौकीत घेऊन गेले। त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे। पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करीत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।